मंत्रालयाच्या दारामध्ये आपल्या शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे, म्हणजेच ह्या बैलगाडी क्षेत्राचा सन्मान झाला पाहिजे, म्हणजेच गोवंश संवर्धनाचा सन्मान झाला पाहिजे. आणि खरोखर माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही जर सर्व संपूर्ण महाराष्ट्रातून मला वाटते बुलढाणा, संभाजीनगर, हिंगोली या ठिकाणाहून सर्व विजेते इथं उपस्थित राहिलात. सर्वप्रथम मी माझ्या वतीनं आपला सर्वांचा आभार मानतो. थोड्याच वेळात 10 ते 15 मिनटामध्ये शिंदेसाहेबांचं आगमन होईल. पण बैलगाडीच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदा असं काहीतरी होतं की वेगळं की मंत्रालयाच्या समोर हा बक्षीस समारंभ व्हावा ही मी साहेबांच्यावर इच्छा व्यक्त केली होती. पण खरोखर मंत्रालयाच्या समोर एवढी लोकं घेऊन जाणं आपल्याला परवानगी मिळाली नसते, म्हणून परत हा पर्याय सुचला की या हॉलमध्ये कार्यक्रम घेऊ. पण आज मी प्रत्येक बैलगाडी मालकाबरोबर बोललो, म्हणजे पहिले फॉर्च्युनरचे 4 विजेते असतील, थार जे असतील, ट्रॅक्टर जे असतील, पण ते तुमच्या पण आयुष्यातली कायमची खंत राहिली आणि माझ्या पण आयुष्यात राहणार आहे. कारण दादा बैलांनी मी प्रत्येक मालकाला सांगतो, विनंती करतो की स्वतःचा बैल घेऊन येते. आज बैल त्या मैदानामध्ये पळाला आहे, त्यानं नंबर काढला आहे, त्याचा सन्मान झाला पाहिजे. तर प्रत्येकाने होय नाही करत ते आज रद्द झालं. पण खरोखर आज एक बैलगाडी क्षेत्राला मोठी उंची प्राप्त झालेली आहे, पण ह्याच्यात अजून झाली असते. कारण आपण ज्यावेळेस मला वाटते 12 वाजता इथे बऱ्यापैकी सगळी लोक हजर होतो. 12 वाजल्यापासून सर्व मीडिया आपल्या सर्व बैलांची वाट बघत तिथे उभा राहिली असते गेटला. ही माझी इच्छा होती की सर्वांनी आपापली बैल इथे घेऊन यावी. मी बाळूदादांना विनंती केली होती, आपले पाटील डेअरीचे जंगम साहेबांना केली होती, पण सगळ्यांनीच नाही म्हणून सांगितलं. तुम्ही जे बोलला ते मी सांगतो सर्वांना. फक्त मला वाटते राहुल पाटील मथुरचे मालक आले असल्यामुळं पण सगळी व्यवस्था मी करायची तयारी दाखवली होती. पण ते खरोखर आज एक वेगळा इतिहास झाला असता आणि जवळजवळ ह्या सर्व रस्ता मंत्रालयाचा चौकसुद्धा ब्लॉक झाला असता. आज आपली बैल जरी इथं आली असती तरी एवढी लोकं त्यांना बघायला आली असते. म्हणजे एखाद्या हिरोईनला जेवढे बघायला लोक गर्दी करते तसे आज बैलांना बघायला गर्दी झाली असते. पण ठीक आहे, चला आपण मी विनंती केली होती आपल्याला. पण आज एक कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला ही जी खंत वाटणार आहे माझ्या आयुष्यात कायम ती राहणार. पण बघू इथून पुढं भविष्यामध्ये आपल्याला अजून काय ह्याच्यापेक्षा चांगलं करता येईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करू. 10 ते 15 मिनटात साहेबांचं आगमन होतं इथं. आणि धन्य आजी दिन सोन्याचा झाला. खऱ्या अर्थानं हा सोन्याचा दिन इतक्या मोठ्या उंचीवर नेला त्या दादांचं मनोगत मोजक्या शब्दात